छत्रपती संभाजीनगर मुकुंदवाडी परिसरातील देवगिरी छत्रपती कॉलनीतील भूखंड सिडकोने नागरिकांना विकले। मागील 2 दशकांपासून या ठिकाणी नागरिक खडे बांधून राहत आहेत। या वसाहतींना आजपर्यंत कोणत्याही मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत। कॉलनीसाठी 250 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकली होती, मात्र हे पाणी अन्यत्र वळवण्यात आले। आमच्या हक्काचं पाणी आम्हाला द्यावं या मागणीसाठी बुधवारी नागरिकांनी मनपा मुख्यालयासमोर उपोषण केलं। जोरदार घोषणाबाजी यावेळी केली। वसाहत उभारणीला 23 वर्ष झाले। सिडकोने मूलभूत सुविधा दिल्या नाहीत। 2006 नंतर सिडकोचे मनपात हस्तांतरण झाले तेव्हापासून आजपर्यंत मनपानेही सुविधा दिल्या नाहीत। सिडको प्रशासनाने या वसाहतीसाठी 250 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकून दिली। संतोष मातानगर डीपीजवळ जलवाहिनीचं पाणी दुसऱ्यांना देण्यात येत आहे। मनपाची कोणतीही परवानगी न घेता हे पाणी वळवण्यात आले आहे। आम्हाला आमच्या हक्काचे पाणी द्या या मागणीसाठी बुधवारी मनपासमोर ॲडव्होकेट मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले। महिलांनी हंडे वाजवून घोषणाबाजी केली। माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। खासदार कल्याण काळे यांनी मनपा प्रशासकांना पत्र दिले। यामध्ये पाणी प्रश्न सोडवा अशी सूचना करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, एएन न्यूज, छत्रपती संभाजीनगर।